निर्गम प्रकरण 1. मिस्र देशात इस्रायल लोकांना सोसावा लागलेला छळ. याकोबाबरोबर जे इस्रायल वंशज सहकुटुंब मिस्र देशात गेले त्यांची नावे ही: रौबेन, शिमोन, लेवी व यहुदा, इस्साखार, जबुलून व बन्यामीन, दान व नफ्ताली, गाद व आशेर. याकोबापासून झालेले एकंदर 70 जण होते. योसेफ हा मिस्रात होताच. नंतर योसेफ व त्याचे सर्व भाऊ आणि त्या पिढीचे सर्वजण मरण पावले. इस्रायल वंशज फलद्रूप झाले व अतिशयित वृद्धी पावून बहुगुणित झाले. ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला. पुढे योसेफाची ज्यास माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिस्र देशावर आला. तो आपल्या लोकांस म्हणाला, पहा, या इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत. तर चला, आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागूया, नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व या देशातून निघून जातील. त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यास जेरीस आणावे या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकादम नेमिले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठारांची नगरे बांधिली. पण जो जो त्यांनी त्यास जाचले तो ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. त्यास इस्रायल वंशजांचा तिटकारा वाटू लागला. म्हणून मिस्री लोक इस्रायल वंशजांपासून सक्तीने काम घेऊ लागले. त्यांना मातीचा गारा व विटा करायला लावीत आणि त्यास शेतात हर तऱ्हेची कामे करावयास लावीत. असल्या बिकट कामाने त्यास जीव नकोसा झाला, कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत. 2 इब्री सुईणी होत्या. एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे नाव पुवा. त्यास मिस्रच्या राजाने आज्ञा केली की तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करीत असता प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पहा, आणि मुलगा असला तर त्यास जिवे मारा, पण मुलगी असली तर तिला जिवंत ठेवा. त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या. म्हणून त्यांनी मिस्री राजाच्या हुकुमाप्रमाणे न करिता मुलगेही जिवंत राहू दिले. तेव्हा मिस्री राजाने त्या सुईणीस बोलावून विचारले, तुम्ही हे का केले? मुलगे का जिवंत राहू दिले? त्या सुईणी फारोस म्हणाल्या, इब्री बायका काही मिस्री बायकांप्रमाणे नाहीत. त्या फार जोमदार आहेत आणि सुईण जाऊन पोहोचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात. याबद्दल देवाने त्या सुईणींचे कल्याण केले. इस्रायल लोक तर बहुगुणित होऊन फार प्रबल झाले. त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, म्हणून त्याने त्यांची घराणी स्थापित केली. तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांस आज्ञा केली की जन्मेल तो प्रत्येक मुलगा नदीत टाका आणि प्रत्येक मुलगी जिवंत ठेवा.